बीड केज विना परवाना रास्ता रोको केला। कोरडेवाडीच्या 300 जणांविरुद्ध केज पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद। केज तालुक्यातील कोरडेवाडी येथील नागरिकांनी साठवण तलाव मंजूर व्हावा याव इतर मागण्यासाठी मंगळवारी दुपारी 12:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विना परवाना रास्ता रोको आंदोलन करून येणारी जाणारी वाहने व पदाचारी नागरिक यांची अडवणूक केल्याच्या आरोपावरून धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांचेसह तब्बल 300 लोकांविरुद्ध केज पोलिसात मंगळवारी रात्री 10 वाजता गुन्हा नोंद झाला आहे। केज तालुक्यातील कोरडेवाडी येथील साठवण तलाव तात्काळ मंजूर करावा याव इतर मागण्यासाठी राजश्री राठोड गमे पाटील यांनी 3 ऑक्टोबरपासून कोरडेवाडी येथे उपोषण सुरू केले आहे। परंतु प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी याची दखल घेतली नाही म्हणून 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:00 वाजण्याच्या दरम्यान तहसील कार्यालयाच्या परिसरात बैलगाडी जाळून प्रशासनाचा निषेध नोंदविला। 11 ऑक्टोबर 2025 रोजी वडवणी तालुक्यातील टोकवाडी येथील पाझर तलावात महिला व पुरुषांनी जलसमाधी आंदोलन केले आणि मंगळवारी केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारी 12:30 ते सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत तब्बल 4.5 तास विना परवाना रास्ता रोको आंदोलन करून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांसह पादचारी यांची अडवणूक केल्याच्या आरोपाखाली पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांच्या फिर्यादीवरून केज पोलिसात या आंदोलनाचे नेतृत्व करणारे धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील, स्वप्नील महादेव वरपे, योगेश सुभाष रसाळ, अमोल भीमराव पाटील, योगेश शिवाजी मणेरी, संदीप चाळक, संभाजी आघाव, विशाल कुटे, अण्णासाहेब जाधव, संतोष प्रल्हाद यादव, मदन आश्रुबा यादव, विक्रम अभिमान शिंदे, उस्मान मोहम्मद शेख, दत्ता यादव, दादाराव हिम्मत कोरडे, अनिल कोरडे, बाबा शेख, गंगाधर यादव, बळीराम भीमराव यादव, मारुती त्रिंबक तेरवे, अशोक धुंडोबा वरपे, सुदाम नागोराव कोरडे, संजय जालिंदर गिरी, संतोष वेताळ, पप्पू जयवंता शिंदे, बाजीराव बापूराव कोरडे, हुसेन अमीन शेख, प्रमोद राजेंद्र कोरडे, शरद नारायण कोरडे, अशोक विष्णू यादव, उमेश शिवाजी वरपे, धनराज दादाराव वरपे, अशोक बन्सी यादव, जयराम यांचेसह 200 ते 300 महिला व पुरुष यांचे विरुद्ध केज पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। शासनाला तर आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्या मायबाईला घेऊन यायची